माननीय महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा 1 हा मंगळवेढा तालुक्यामध्ये राबवला जाणार आहे। याची सुरुवात 7 मार्चला होणार आहे। 7 मार्च ते 8 मे आणि 15 मे यापर्यंत हे आपले शिबिर चालणार आहेत। आपल्या तालुक्यामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये एकूण 8 मंडळ आहेत आणि प्रत्येक 2 मंडळांच्या मध्ये एक अशा पद्धतीने शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यामधला पहिलं शिबिर जे आहे ते 7 मार्चला मंगळवेढा आणि मारापूर या मंडळाचं मंगळवेढा या ठिकाणी होणार आहे। या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभाग आणि तालुक्यातील सर्व विभाग हे एकाच छताखाली त्यांच्या सर्व डिपार्टमेंटच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या सेवा नागरिकांना शेतकऱ्यांना मिळाव्यात आणि एकाच दिवशी त्यांचं काम व्हावं, कुठलीही गोष्ट प्रलंबित राहू नये हा या पाठीमागचा उद्देश आहे। 7 मार्चला जे शिबिर आपण आयोजित करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण 15 मे पर्यंत जी शिबिरं होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 7/12मधील दुरुस्ती असतील, 8मधील दुरुस्ती असतील, फेरफारमधील दुरुस्ती असतील याचा निपटारा केला जाणार आहे। तुकडेबंदी अधिनियमबद्दल जे शासनाने नवीन GR परिपत्रक आलेले आहेत त्याच्या अनुषंगानं पूर्ण कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर अकृषक धोरण जे नवीन शासनानं आणलेलं आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे त्याचंही मार्गदर्शन या शिबिरामध्ये केलं जाणार आहे। त्याचबरोबर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पण समावेश याच्यामध्ये असणार आहे। या शिबिराच्या माध्यमातून आपण शेतकुंडली या नावाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये राबवणार आहे की नक्कल विभागामध्ये तहसील कार्यालयाच्या नक्कल विभागामध्ये जे नागरिकांचे कागदपत्र आहेत त्या सर्व कागदपत्रांची एकत्रित फाईल आम्ही तयार करतोय आणि ती सर्व नागरिकांना आम्ही देणार आहे की जेणेकरून तहसील कार्यालयामध्ये त्यांचं नक्कलसाठी असणारं काम कुठलंही थांबू नये हा त्या पाठीमागचा उद्देश असेल। नागरिकांना मिळणाऱ्या सगळे दाखले सेवा महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सगळ्या सेवा ह्या त्यांना एकाच छताखाली मिळाव्यात आणि कुठलंही काम प्रलंबित न राहता तात्काळ त्याचा निपटारा व्हावा हा या शिबिरापाठीमागचा उद्देश आहे। या अभियानाचा किंवा या शिबिराचा महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की महसूल विभागाच्या सोबत इतर सर्व विभागांनी सुद्धा एका छताखाली यावं, त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीनं काय सेवा दिल्या जातात नागरिकांना त्या सेवांची माहिती सर्व नागरिकांना द्यावी। शिवाय त्या सेवा देत असताना कोणती कागदपत्रे लागतात याची त्यांनी माहिती द्यावी। काही अर्ज नमुने असतील तर त्यांनी त्या ठिकाणी ते ठेवावेत। शिवाय त्यांच्या विभागाच्या वतीनं जे काय लाभ शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना दिले जातात तर त्या लाभाचा प्रत्यक्ष लाभ काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या शिबिरामध्ये द्यावा या उद्देशानं हे सर्व डिपार्टमेंट सुद्धा तिथे एकत्र येणार आहेत। आणि आपल्या माध्यमातून मी सर्व विभागांना सुद्धा विनंती करत आहे की ते सर्व विभागांनी आपण आपले कर्मचारी यांना तिथं हजर ठेवावा आणि नागरिकांना ज्या काही सेवा दिल्या जातात त्या सर्व सेवांची माहिती आणि त्या प्रत्यक्ष सेवांचा लाभ हा या शिबिराच्या माध्यमातून जनतेला व्हावा यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न करावा।